नागपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक महिलेची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येते आणि प्राध्यापक अर्चना राहुले यांची राहत्या घरात डोक्यात रॉड घालून हत्या केल्याचं उघडकीस आलंय। अर्चना यांचे पती अनिल राहुले रायपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत आणि पती अनिल शनिवारी घरी परतल्यानंतर हत्या झाल्याचं उघडकीस आलंय। हुडकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी मंगेश मोहिते आपल्या सोबत आहेत। मंगेश, पोलिसांनी या संदर्भातला काही तपास सुरू केलेला आहे का आणि काय नेमका प्रकार घडला? नक्कीच नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागातील असिस्टंट प्रोफेसर महिलेचा खून घरात करण्यात आल्याची घटना उघडकीस आली। महिले रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह घरात आढळल्यामुळे प्रसाद खळबळून आली। प्राथमिक तपासात महिलेच्या डोक्यावर रॉडने वार करून तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून हुडकेश्वर पोलिसांनी गुन्ह्याचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे। मृत महिलेचे नाव अर्चना राहुले असून त्या हुडकेश्वर येथे राहत होत्या। अर्चना यांचे पती हे रायपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत। ते आठवड्याभरापासून 1-2 दिवस नागपुरात येत असतात। शनिवारी सायंकाळी नागपुरात आल्यावर अनिल त्यांचे पती नागपुरात आल्यावर घरी पोहोचल्यावर त्यांना घरातून दुर्गंधी येत असल्याची जाणीव झाली। त्यानंतर घरात गेल्यानंतर त्यांच्या पत्नीचा मृतदेह बेडजवळ पडलेला आढळला। त्यांच्या डोक्यात रॉडने वार केल्याचं निष्पन्न झाले असून हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। पोलिसांकडून जो तपास सुरू आहे त्यामधून आता काय निष्पन्न होतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी पाहत होतो नागपूरमधून।